हा, तेव्हा होस्ट होतं ना. हम्म. ठीक आहे, काय हरकत नाही. इथे जेवढे पार्टिसिपेंट आहे तेवढ्या सगळे मराठी आहे की हिंदी इंग्लिश पण आहे? सुप्रभात. काल अश्विन मॅमने सांगितलेलं आपण लिहित आहोत ना काउंट ब्लेसिंग. नाही मॅम, म्हणजे आपण रोज सकाळी उठल्यावर 10 वरदानं लिहितो. अच्छा, ओके. हा हा. ओके मॅम.
झाले लिहून? झाले का सगळ्यांची लिहून? हम्म. ओके, लिहा. काही काही एक दोन जण शेअर पण करा तुम्ही काय काय लिहिता. मॅडम 10 वरदानं म्हणजे कशाबद्दल लिहायची आपण ते सांगा ना. मी नवीन आहे. ओके. 10 वरदानं आपल्याला रोज आपल्या आयुष्यामध्ये, जसं काल तुमच्या आयुष्यामध्ये एखादा नवीन असं काहीतरी गोष्ट घडली आहे, तुमची मैत्रीण आली, तिने तुम्हाला काही गिफ्ट दिलं किंवा काही खाण्याचा पदार्थ आणून दिला असेल, तर तुम्ही तेही लिहू शकता. किंवा तुमच्याजवळ काय आहे सुखसुविधा अशा, जसं माझ्याकडे चांगले सुदृढ शरीर आहे, मी त्याच्यासाठी धन्यवाद देते. माझे लंग्स छान काम करत आहे, मी त्याच्यासाठी धन्यवाद देते. मग तुम्हाला कारण द्यावं लागेल की मी माझ्या फुफ्फुसांसाठी खूप निरोगी फुफ्फुसांसाठी खूप आभारी आहे, कारण ते व्यवस्थितरित्या काम करतात. इन श्वासोच्छ्वास घेण्याची क्रिया ती खूप छान करतात. मी जसं रोज सकाळी लिहिते, इंग्लिशमध्ये सहसा मी लिहिते, मराठी ते लिहिते, तसं काही नाही, की मी खूप आभारी आहे माझ्या परमेश्वराची. सगळ्यात पहिलं माझं सेंटेन्स हेच असते की मी खूप आभारी आहे माझ्या परमेश्वराची, माझ्या कृष्णाची, कारण तो मला नेहमी अबंडन्स ऑफ आशीर्वाद, एनर्जी मला देतो. असं माझं हे फर्स्ट सेंटेन्स असतं. त्याच्यानंतर मी आईसाठी, मी माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद देते, कारण माझ्या आईने मला जन्म दिला, तिने मला हे नवीन विश्व दाखवलं. मी माझ्या वडिलांसाठी खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला शिकवलं, मोठं केलं. मग वडिलांसाठी वेगवेगळं वेगवेगळं रोज तुम्हाला वाटलं तुम्ही लिहू शकता, किंवा सेम सेंटेन्स रिपीट करू शकता. हे फर्स्ट 3 सेंटेन्स माझे कॉमन आहे. मग त्याच्यानंतर आपण एखाद्या दिवशी गुरुसाठी तुमच्या लिहा, की मी माझ्या गुरु, माझ्या अश्विन मॅमसाठी खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला जीवन कसं जगावं हे शिकवलं. मी आभारी आहे द मॅजिक या पुस्तकांसाठी, जे रोंडा बर्ननी लिहिले आहे, कारण त्यामुळे अ, विश्वामध्ये लोकांना अ, जीवन जगण्याची कला शिकवलेली आहे. आभारी आहे माझ्या हातांसाठी. मोस्टली हात आणि पाय पण मी रोज लिहितेच. म्हणजे हे कॉमन सेंटेन्सेस आहे माझे. बाकी वेगळं वेगळं, काल मी खूप छान स्वयंपाक केला, माझी तारीफ केली, ते म्हणजे तुम्हाला जे काही नवीन नवीन आहे तुमच्या आयुष्यात घडतं, त्याही बद्दल लिहा. जे तुमच्याकडे वस्तू आहेत ते बद्दल लिहा. असे भरपूर वरदानं आपल्याला दिली आहे ना परमेश्वराने. हात दिलं, नाक दिला, थँक्यू. पाय दिलं, तोंड दिलं, सगळं दिलेलं आहे. घरात अन्नधान्य आहे, घर आहे. माझ्या स्टॉक्ससाठी मी खूप आभारी आहे, कारण ते मला फिनॉमिनल प्रॉफिट देतात. माझ्या बँक बॅलन्ससाठी मी खूप आभारी आहे, जे मला खूप सिक्युअर फील करतं. मी माझ्या शेतीसाठी खूप आभारी आहे व्यक्त करते, कारण ते मला दरवर्षी भरपूर प्रमाणामध्ये उत्पन्न देतं. आणि हे सगळे 10 वरदानं तुमचे झाले की पुन्हा म्हणून एकदा थँक्यू थँक्यू करायचं आहे जयश्री मॅम, आणि मग एंड. झालं असेल सगळ्यांचं बहुतेक आता. हो मॅम, झालं असेल. झालं. चला. ओके. काल अश्विन मॅमने आपल्याला काय काय सांगितलं सगळ्यांना माहीतच असेल, की पुन्हा एकदा सांगूया. हो मॅम, एकदा सांगा. सो कालचा दिवस असा होता की इंग्लिशमध्ये होता अ ग्रेट मिस्ट्री इज रिवेल्ड, म्हणजे एक अं, काय म्हणतात त्याला, मिस्ट्री म्हणजे उपीट. काहीतरी असं गुपित उघडलेलं आहे. तर काय गुपित होतं, तर पुस्तकामध्ये एक सेंटेन्स होतं की ज्याच्याकडे आहे त्याला भरपूर दिल्या जाईल, आणि ज्याच्याकडे नाही त्याला दिल्या जाणार नाही, ज्याच्याकडून जे आहे तेही काढून घेतलं जाईल. मग ते काय होतं, म्हणजे हे सेंटेन्स जेव्हा आपण वाचू, तर आपल्याला असं वाटतं की अरे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला भरपूर देण्यात येईल, ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडून काढून घेण्यात येईल, असं. पण हे असं नव्हतं. तर याच्यामध्ये होतं की ज्याच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये ग्रॅटिट्यूड आहे, धन्यवाद आहे, आभार मानण्याची शक्ती आहे, त्या व्यक्तीला ते जास्त देण्यात येईल, आणि
ज्याच्याकडे नाही त्यांच्याकडून ते काढून घेण्यात येईल. ऍक्च्युली आपल्याला मॅडमनी द फर्स्ट डेला सांगितलं की तुम्ही प्लेफुल बना. तुम्ही खरंच प्लेफुल बनायसाठी स्वतःला अलाव करता का? तुम्ही तेवढं म्हणजे कुठल्या कुठल्या अशा गोष्टी करता का ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप आनंद वाटतो आणि जी तुम्हाला खूप छान वाटतं करायला, मग ती कुठली बालिश गोष्ट का नसो. म्हणजे असं मॅडमचं म्हणणं होतं. तर जेव्हा जितके तुम्ही जास्त प्लेफुल राहाल, तेवढं तुमच्या बुद्धीला तुम्ही अलाव कराल, तेव्हा तुमची फ्री असतो आपण. मग आपल्याला त्या गोष्टीमध्ये खरा आनंद मिळतो आणि त्या आनंदातच खरं मॅजिक दडलेलं असतं. सो नेहमी प्लेफुल राहायला पाहिजे. आणि बुक्स जे आहे ते नेहमी वाचायची. बुक्स आपले खरे मित्र असतात. ते आपल्याला काही ना कधीतरी शिकून जातात. आणि अम, धर्मामध्ये जसं कुठलाही धर्म असो, तो धर्म एक असा एक ड्युटी निभावतं. म्हणजे तो आपल्याला सांगतो, जसं कुठला एखादा धर्म असतो तो सांगतो हे नको खाऊ, हे खा, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. काही ना काहीतरी तो आपल्याला डू अँड करा किंवा काय नाही करावं हे शिकवतं. डूज अँड डोंट्स. ओके. सो कुणाच्या आयुष्यात समजा एखादी बुक आहे ती काहीतरी सांगून जाते आणि त्याच्यामधून खूप काही बदलही घडत असतो. ओके. मग पुस्तक जे आहे ती आपल्याला एक ऊर्जा देतं, एक जिवंताची म्हणजे अशी ऊर्जा देतं की ज्याने आपण काहीतरी शिकतो, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडतात. हां. आपल्याला ही जी बुक आहे द मॅजिक बुक, हे आपलं माइंडसेट जे आहे ना, एक कसं असावं आणि त्या माइंडसेट प्रमाणे आपल्याला आयुष्यामध्ये कसं कसं मॅजिक घडेल हे शिकवतं. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये किती प्लेफुल राहायचं, त्याचप्रमाणे आपल्याकडे किती कृतज्ञता आहे. आपल्याकडे कृतज्ञता जर असेल जास्त, तर आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी मिळणार. आणि जेवढी कृतज्ञता नसेल, तर जी आहे तेही काढून घेतलं जाईल असं. सो आज जर माझ्याकडे 100 रुपये आहे, तर मी 100 रुपयासाठी खरंच खुश आहे का? मी स्वतः ऍक्च्युली खूप 8 दिवसापासून इतकं जास्त स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करते की म्हणजे आता मी या जर्नीमध्ये असून सुद्धा मला जसं माझ्या आईच्या हेल्थचं चॅलेंज चालू आहे, तर दिवसभरातून कधी ना कधी कुठेतरी एक असं मोमेंट येतं की जिथे मी खरंच बिलो द लाईन चालली जाते. पण नाही जायला पाहिजे. मला जर विश्वास आहे कुठेतरी, जे व्हायचं ते होणार आहे. ते तर काही नाही, सगळ्यांचे कर्म आहे ते त्यांच्याप्रमाणे चालणारच आहे. पण मी ॲटलिस्ट आत्ता तरी खुश राहू शकते की ठीक आहे, माझ्या आईच्या जवळ थोडे दिवस आहे. ती काही ना काही थोडंसं पाणी तरी आज पेत आहे. म्हणजे मला हे धन्यवाद म्हणजे असला पाहिजे. पण तसं होत नाही. शक्यतो आपण खूप ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये असतो, पण आपल्यामध्ये फिअर हा नावाचा फॅक्टर असतोच, पण तो नसायला पाहिजे. जसं स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा मी बघितलं की एखादा शेअर समजा मला तो विकायचा होता, पण तो नाही विकला गेला ना, तर माझं हे होऊन राहील. मग त्याही वेळेस पॅनिक सिच्युएशन, डोक्यामध्ये काहीतरी विचार, तर हेही नको यायला पाहिजे. या लेवलला पोचायला खूप वेळ लागेल. हळूहळू होईल सगळं. पण तुम्हाला रोज तुमची एनर्जी ही हाय ठेवायची आहे. कारण युनिव्हर्सला फक्त आणि फक्त एनर्जीचीच भाषा कळते. तुम्ही काय आता लिहिलं ना बुकवर, ते त्याला कळणारच नाही. पण तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीने लिहिलं, समजा मी आज सकाळी उठून लिहिते आहे की मी खूप आभारी आहे परमेश्वरा तुझी, तू मला आज आजचा दिवस दिला आहे. आणि माझ्या आतमधली फिलिंग काय आहे? नाही, काहीतरी राहिलं आहे का, म्हणजे दुसरं काहीतरी विचार करते आहे आणि मी इकडे लिहिते आहे. पण माझं माइंड, माझं मन ते त्या रेंजमध्ये नाहीये, म्हणजे त्या एका अलाइनमेंटमध्ये नाहीये. मी करून तर आले, मी ते क्लासमध्ये बसले आहे, पण माझं लक्ष अजून कुठेतरी आहे. किंवा मला दुसरं काहीतरी माझ्या मनामध्ये विचार येऊन माझी फ्रिक्वेन्सी कुठेतरी बदलती आहे. तर तिथं तुम्हाला मॅजिक दिसणार नाही. तुम्हाला रोज असं खुश राहायला पाहिजे. तुमची एनर्जी हाय असली पाहिजे. कुठलीही सिच्युएशन असो, तिथे तुम्हाला जर खूप घाबरल्यासारखं होत आहे, तर तुम्ही थँक्यू, थँक्यू, लव, पीस, हार्मनी, बस एवढे शब्द म्हणायचं. आपली फ्रिक्वेन्सी चेंज करत राहायची. सो त्यामुळे काय होईल की त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडेल. आणि आपल्या स्वतःला नेहमी चेक करत राहायचं. म्हणजे मी तरी चेक करते स्वतःला की खरंच मी किती ग्रॅटिट्यूडमध्ये असते. मी बोलते, मी शिकवते, मी लिहिते सुद्धा, पण मी खरंच आहे का त्या ह्याच्यामध्ये? तर हे स्वतःलाही करत जा. सो आपल्याजवळ कृतज्ञता अधिक आहे, अधिक दिल्या जाईल, नसेल तर नाही दिल्या जाईल. 100 रुपयासाठी मी खुश असेल, तर मला परमेश्वर अजून 1,00,000 रुपये देईल, 1,000 रुपये देईल, करोड रुपये देईल. बरोबर आहे. माझे किती नाते चांगले आहे? ठीक आहे, माझ्या 10 नात्यांपैकी माझं एक नातं चांगलं आहे ना. एका नात्यासाठी जर मी आज चांगली
आभार व्यक्त करते, तर माझी ती उरलेली 9 जी आहे ती पण छान होणार आहे. माझ्याजवळ एक ड्रेस छान आहे, माझ्याकडे ठीक आहे रोज पार्टीवेअर ड्रेस नाही, पण माझ्याकडे एक ड्रेस खूप छान आहे, तर मी त्याच्यासाठी धन्यवाद करेल. माझ्याकडे अजून भरपूर प्रमाणामध्ये ड्रेसेस येतात. सो हा एक पॅटर्न आपला तयार करायचा आहे आपल्याला. ठीक आहे ना. आपल्या कृतज्ञतेची आपल्याला क्वालिटी वाढवायची आहे. ठीक आहे. क्वालिटी वाढली तर ऑटोमॅटिक तुमचं आयुष्य नक्कीच चांगलं होईल. आपण एक छोटी गोष्ट जरी खूप सुंदर एन्जॉय केली आणि खूप ग्रेटफुल राहिलो, तरी आपल्यामध्ये खूप काही बदल होतील. आज मला एक सुट्टी मिळाली, मी ती खूप एन्जॉय केली, वा मला किती मज्जा आली, मी दिवसभर त्याच्यासाठी वा वा असं करत राहिली ना, तर ऑटोमॅटिक 2 महिन्यामध्ये तुम्हाला अजून 4-5 सुट्ट्या मिळेल. हे करून बघा, हा गेम आहे, हा खेळून बघा, नक्कीच चांगलं होणार आहे. सो आपलं माइंडसेट अबंडन्स माइंडसेट बनवायचं आहे. आपल्याला नेहमी प्लेफुल राहायचं आहे. जे आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल राहायचं आहे. काल मॅडमनी जे अंबानीचं उदाहरण दिलं होतं, ज्या त्या व्यक्तीची ते गोष्ट करत होत्या ना, की एक मॅडम होत्या, त्यांचे मिस्टर काम करायचे, तर त्या मॅडमचा व्हिडिओ म्हणजे त्या क्लासला मी होती, म्हणजे मी तो क्लास बघितलेला आहे मॅडमचा. जेव्हा ती लेडी शेअर करत होती की अंबानी सर कसे त्यांच्या कलिग्सला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले, कशी त्यांची मिसेस येऊन विचारपूस केली, हे मी स्वतः त्या लेडीच्या तोंडातून ऐकलेलं आहे आणि तो क्लास मी अटेंड केला होता. प्लस त्या लेडीने हेही सांगितलं होतं की त्यांचे जे ऑइलचे मोठे मोठे जे समुद्रामध्ये हे आहे सेंटर आहे ना ऑइल काढायचे अंबानी सरांचे, तर तिथे 24/7 यज्ञ चालतो. आणि तिथे जे भटजी लोक आहे, जे पंडित लोक आहे, ते त्यांना म्हणजे सर्व्हिस म्हणजे ॲज अ तिथे ते काम करतात पाळीपाळीने. म्हणजे 6 तास हा पंडित येऊन पूजा करतो, दुसरा 6 तास कंटिन्यूस त्यांच्या तिथे एक होम चालतो, हवन चालतं. म्हणजे विचार करा की अंबानी हा किती त्याचे काय लेवल आहे, किती तो ग्रेटफुल आहे सगळ्या गोष्टींसाठी. तर हे सुद्धा त्या मॅडम रोज शेअर करायच्या काही ना काही नवीन गोष्टी. सो जसं अंबानी करतो तसं आपणही करायला पाहिजे. त्यांच्या घरचं लग्न तुम्ही बघितलं असेल, त्यांनी सगळ्यांना किती रिस्पेक्ट दिला आहे. छोटे छोटे लहान म्हणजे किती मोठे मोठे सगळे लोक बोलवले मुलांच्या आशीर्वादासाठी. किती पर्टिक्युलर ट्रॅडिशनली त्यांनी सगळं लग्नाचं त्यांची विधी बोलवली. सो आपल्याला त्याप्रमाणे आपल्यामध्येही बदल करून यायचे आहे. सो आज एवढं काल मॅडमनी सांगितलंय. आता आपण काय लिहायचं आहे? 40 गोष्टी लिहायच्या ज्याच्यासाठी आपण खूप थँकफुल आहोत. मला ते एक जस्ट बिईंग डुईंग हॅव्हिंगचं पण थोडं सांगितलं असतं. 1 मिनिट सर आले ना, मला थोडं डिस्टर्ब होईल म्हणून मी 1 मिनिट जागा चेंज करते. हो हो ठीक आहे. सॉरी, सकाळ सकाळी. हा, बिईंग डुईंग हॅव्हिंगचं असं होतं की मीही याच्या आधी आपल्या क्लासमध्ये सांगितलं होतं. जसं माझ्या मनात आहे की पाहुणे आले नाही पाहिजे, पण पाहुणे आले आणि मी म्हटलं या या बसा, तुमची खूपच वाट बघत होती, बरेच दिवसानंतर आला. पण आतमध्ये काय सुरू आहे? उगा झाले बाबा, मला बाहेर जायचं होतं, म्हणजे मला किती काम आहे, आता मला स्वयंपाक करावा लागेल. अच्छा, स्वयंपाक करू की नाही, मग ते कसं आपण बिहेव करतो. म्हणजे मी माझ्या बिईंग मध्ये नाही आहे, पण मी माझ्या डुईंग मध्ये काहीतरी करते, हो हो या या असं बसा. म्हणजे काहीतरी उगाच प्रिटेंड करते की मला खूपच आनंद झाला तुम्ही आले तर, पण आतमध्ये मला अजिबात आनंद नाही झाला आहे. सो असं नाही राहायचं आपल्याला. आपलं जे आहे तेच प्रेटेंड करा. म्हणजे तुमच्या मनात आहे तसंच तुम्ही दाखवायचं आहे. तुम्हाला जसं तुम्हाला वाटतं की हो यावे पाहुणे, तर बिलकुल तसंच बिहेव करा. नाही यावे वाटत असतील तर नको. उगाच खोटं नाही वागायचं. जे आहे ते खरं खरं राहायचं आहे. जे तुम्ही आणि तुम्ही कुठल्याही गोष्टी करत असताना तेवढं तुमच्यामध्ये हे असलं पाहिजे की येस, मी 100% याला देणार आहे. म्हणजे मी जर कुठे कमिटमेंट करते ना, तर मी ती कमिटमेंट पूर्ण करणार. मी जर कोणाला मग म्हणून कुठलीही कमिटमेंट देताना कुठलाही जेव्हा आपण कोणाला शब्द देतो ना, तेव्हा थोडा विचार करून द्यायचा. उगाच भावनेच्या भारात वाहून असं कोणाला शब्द देऊ नये. म्हणजे नाहीही म्हणता आलं पाहिजे कधी कधी. खूप काही लोकांना नाही म्हणता येत नाही. म्हणजे मी स्वतः अशी की मला नाही हा शब्द खूप
कमी येतो. पण मी आता थोडं थोडं शिकले आहे की नाही, मला नाही होत असेल तर मी नाही म्हणणार. आहे तर खूपच छान. करायचं तर मनातून खूप करायचं, अदरवाईज नाही करायचं. सो आपल्या बिईंग आणि डुईंग मध्ये हॅविंग मध्ये राहायचं आहे आपल्याला. जे आपण बोलतो ते करायचं आहे. बरोबर आहे. हं. अजून काय होतं? थँक्यू मॅम हे सांगण्यासाठी. मला खूप गरज होती हा मेसेज ऐकण्याची. तेच. आणि आपण कुठल्या धर्माचा आहे ह्याने काही फरक पडत नाही. कारण युनिव्हर्सला धर्माचंही काही कळत नाही. युनिव्हर्सला भाषाही कळत नाही. युनिव्हर्सला फक्त आणि फक्त तुमची फिलिंग कळते. हे 100% ट्रू आहे. मी आजपर्यंत 100 पॉडकास्ट पाहिले आहे. पण त्या 100 पॉडकास्टमध्ये मी एकच गोष्ट शिकली आहे. व्हायब्रेशन. तुमचं फ्रिक्वेन्सीवर युनिव्हर्स काम करतं. त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आहे. आपण खूप काही लिहितो करतो सगळं, पण काही कधी कधी काही काही लोकांमध्ये काहीच फरक पडत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाच बदल होत नाही, कारण फ्रिक्वेन्सीच नाही चांगली. आता मी सकाळी ग्रॅटिट्यूड खूप लिहिते आहे. 5 मिनिटांनी माझ्या घरची नोकरांनी काय उशिरा येऊ द्या, किंवा काहीतरी माझ्या नवऱ्याने बोलू द्या, किंवा मला माझ्या मुलीने काय करू द्या, 2 मिनिटात मी अशी झराना असं होईल की ते सगळं देव म्हणेल वा, आतापर्यंत तर खूप छान होती. संपलं तिथेच. कट आउट. तुमचं स्वप्न 5-10 मागे स्टेप्स मागे जातं. सो ऑलवेज फ्रिक्वेन्सीवर थोडंसं लक्ष द्या. खूप येस. सुंदर मी मॅडम. ऍक्च्युली कालच एक दोन गोष्टींकरता असं नाही म्हटली, पण मग नंतर मला असं वाटत होतं मी चूक नाही ना केलं, किंवा मी म्हणजे मी अतिशय शांतपणे बोलली किंवा माझी मतं मांडली. सो पण मला असं खूप वाटत होतं की मी चुकीचं नाही ना केलं. तर आज तुमचा मेसेज ऐकून बरं वाटलं, की नाही म्हणणं पण कधी कधी चांगलं असतं. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी जसं मॅडमने सांगितलं सगळ्यांसाठी सेम आहे. वरून हिंदू पडो, मुसलमान पडो, कुठली पडो, तो खालीच पडणार आहे. तो वरती हवेत कधीच तरंगणार नाही. म्हणून लॉ ऑफ ग्रॅव्हिटी प्रमाणेच आपल्याला काम करायचं आहे. बरोबर आहे. हम्म. चलो, थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर लिस्निंग मी. आणि सगळेजण खूप छान काम करा. फ्रिक्वेन्सीवर लक्ष द्या आणि आनंदी राहा. स्वतःला रोज इंट्रोस्पेक्ट करा की हो, मी कुठं काय हे झालं, माझं कुठं हे झाली. जिथे आपल्याला कधी डोक्यामध्ये जर थोडासा एखादा थॉट्स तुमचा असतं, कारण की येतात, त्यावेळेस तुम्ही थँक्यू थँक्यू थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह असे म्हणू शकता. लव्ह, पीस, हार्मनी असेही म्हणू शकता. माइंडसेट चेंज करा आणि सतत त्या डोक्याला काहीतरी काम द्या, खाली ठेवू नका. सो आज आपण आपल्याकडे असलेल्या 40 गोष्टींसाठी धन्यवाद लिहायचे आहे. मी काल रात्री लिहिले, माझे 50 तर लिहून झाले होते. पुन्हा आता आज कंटिन्यू करायचे आहे. तर तुम्ही शेअर पण करू शकता काय काय लिहिणार आहात. मॅम आज फक्त बिकॉज नाही टाकायचं, डायरेक्ट असंच लिहायचं. थँक्यू बाथरूम, थँक्यू पेन, थँक्यू असं लिहायचं. हम्म, रिक्षा हम्म. थँक्यू, जेवढं आपण आपल्या ह्याच्यामध्ये घेत होतो. माझे येस. 305 लिहून झाले मॅडम. वाव, ग्रेट ग्रेट. मी पुढे कंटिन्यू करते. हम्म. धन्यवाद माझ्या टूथब्रशसाठी, धन्यवाद माझ्या मम्मीसाठी, धन्यवाद माझ्या हो. पप्पांसाठी, धन्यवाद माझ्या फ्रीजसाठी, कार, म्युझिक सिस्टम, मटेरियलिस्टिक वस्तू पण घ्या. त्याच्यानंतर तुमचे बॉडी ऑर्गन्स आहे, भरपूर आहे गोष्टी, भरपूर आहे. भरपूर घेण्यासारखे आहेत, फक्त आपण द्यायला पाहिजे. हम्म. एक एक एरिया वाईज पण आपण बघू शकतो. जसं की फर्स्ट जर आपण बॉडी घेतलं, ठीक आहे, तर मग बॉडीमध्ये काय लिहू शकतो आपण, की सगळे आपले जे बॉडी पार्ट्स आहेत त्याच्यासाठी लिहू शकतो. देन बॉडी झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण ज्या रूम मध्ये बसलोय त्या रूम मधील ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लिहू शकतो. तर आय गेस आधी आपण युनिव्हर्स पासून सुरू करूया, जसं आई बाबा आणि 5 एलिमेंट्स, आणि देन बॉडीचं सुरू करूया. चालेल का कीर्ती मॅम असं? येस. येस.
सगळ्यांनी लिहायचं आहे ज्यांना कॅमेरा सुरू करणं शक्य नाहीये त्यांनी सुद्धा कंटिन्यू करायचं आहे प्रॅक्टिस. आणि आय गेस या सेशन मध्ये कोणी हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेजेस समजते असं कोणी आहे का? असेल तर प्लीज सेशनच्या अगोदरच सांगत जा. सुचिता मॅम तुम्ही आता हा मॅम. बॉडी पार्ट साठी लिहिताय का? माझं झालं, कालच लिहिलं मी. ओके ठीक आहे मग मीच बोलते. थँक्यू हात, थँक्यू पाय, थँक्यू डोकं, थँक्यू केस, थँक्यू नाक, थँक्यू कान, थँक्यू गाल, थँक्यू जीभ. तुम्ही पण अनम्यूट करून बोलू शकता. सगळ्यांना देवाने छान अवयव दिलेत. थँक्यू जीन. येस थँक्यू हार्ट, लवली हार्ट. थँक्यू स्किन पण लिहू शकतो आपण ना. येस थँक्यू. थँक्यू फूड. थँक्यू लंग्स, फुफ्फुस. थँक्यू आपलं हेल्दी हृदय, आनंदी हृदय. थँक्यू हात, खांदा, मनगट, कोपरा. digestive system. Thank you, urinary system. येस थँक्यू यकृत, थँक्यू किडनी, थँक्यू ब्रेन, थँक्यू पाय. लिहिता लिहिता बॉडी पार्ट्सला तुम्ही टच पण करायचं, तेही करा, फील करा. आणि आतमधून खरंच अबंडन्स फील करा की येस बापरे माझ्याकडे किती आहे, माझ्याकडे किती सुदृढ शरीर आहे, किती छान छान अवयव आहे, कपडे आहे. मटेरियलिस्टिक थिंग मध्ये पण तुम्ही स्वतःसाठी खूप अबंडन्स फिलिंग घेऊ शकता. येस आणि आनंदी राहून, खुश राहून, चेहऱ्यावर हास्य ठेवून सगळे लिहायचे आहे. बॉडी पार्ट झालं असेल तर आपण जे आपले नातेसंबंध आहे, ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे किंवा गुरु आहेत त्यांच्यासाठी लिहू शकतो. जसं की थँक्यू हजबंड. डिअर प्राजक्ता मॅम. थँक्यू सुचिता मॅम.
थँक्यू कीर्ती मॅम. थँक्यू अश्विन मॅम. थँक्यू मॅजिक बुक. थँक्यू रंदा मॅम. येस. डिअर लिया मस्त वाटतं. ओके थँक्यू सुचिता मॅम. थँक्यू डिअर प्रतिभा मॅम. थँक्यू स्नेहा मॅम. थँक्यू राजन सर. थँक्यू अरविंद सर. थँक्यू दीपक सर. झालं व्यक्तींसाठी लिहून. येस नो. हा मॅम. ओके. हो झालं. आता म्हणजे हे थोडंसं एक वेगळं हे असेल की आता तुमचं आपण विचार करायचा आहे की तुमचा सगळ्यात पहिलं ड्रीम कोणता आहे, हायस्ट प्रायोरिटी म्हणून. कोणाचं तरी घर असेल, कोणाला तरी गोल्डचं काहीतरी हवं आहे, कोणाला तरी रिलेशनशिप मधून कुठेतरी इम्प्रुव्हमेंट हवी आहे. ठीक आहे. मॅडम थोडा आवाज ना बारीक येतो तुमचा. अच्छा, आता येतोय. थोडासा. हा आता बरोबर आला. ओके. तर मी असं म्हणत होते की आपलं जे पहिलं ड्रीम आहे त्याच्या रिलेटेड आपण आता थँक्यू लिहिणार आहे. समजा कोणाला तरी घर हवं आहे, बरोबर. तर तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या घरांमध्ये तुम्ही राहिले आहे. ठीक आहे. फक्त त्या प्रत्येक घरासाठी आठवायचंय, अगदी जन्मल्यापासून तुम्ही कुठे राहिला असेल, मावशीच्या, काकाच्या, आत्या मामा कोणाच्या घरी, तर त्यांच्या प्रत्येक घराला थँक्यू म्हणायचं आहे. हे एक ड्रीम स्पेसिफिक आपण ब्रह्ममुहूर्तला करतोय म्हणून ड्रीम स्पेसिफिक लिहा असं मी म्हणत आहे. पण तुम्हाला जर इन जनरल लिहायचं असेल तर इन जनरल सुद्धा लिहू शकता. आजूबाजूच्या गोष्टी जसं इथे तुम्हाला स्लाइड वरती स्क्रीन वरती दिसत असेल तसं. बट मी सजेस्ट करेल की तुमचं जे पहिलं हायेस्ट ड्रीम असेल त्यासाठी लिहा. आणि कोणाला समजत नसेल तर प्लीज क्वेश्चन विचारा, सो दॅट आन्सर मिळेल. आणि असं कोणी आहे आपल्या सेशन मध्ये ज्यांनी मॅजिक बुक नाही केले, फर्स्ट टाइम ते
जॉईन होत आहे. तर कोणतीही तुमची एक इच्छा असेल, पहिली इच्छा, जसं की कोणाला तरी हेल्दी बॉडी पाहिजे, राईट? तर तुम्ही असे मोमेंट आठवा की तुम्ही कधी छान, समजा कोणाला हेल्थमध्ये काही चॅलेंज आहे तर तुम्ही असे मोमेंट आठवा की अरे हा, मी त्या क्षणी किती छान पळाली होती, किती मी लहान असताना किती मस्ती करायची. मग त्या मोमेंटसाठी तुम्ही थँक्यू लिहा, जेव्हा तुम्ही खूप छान पळत होते, उठबस करत होते, मस्ती करत होते, मजा करत होते. कोणाला हॅपीनेस अट्रॅक्ट करायचा आहे तर आयुष्यामधले सेलिब्रेशन्स आठवा. कोणीतरी आपल्याला आनंद दिला असेल कधी, राईट? रोजच असतो आपण आनंदी, बट स्टील थोडा आज मूड बिलो द लाईन असेल तर असे मोमेंट्स आठवा तुम्ही, की जेव्हा तुम्ही खरंच आनंदी होता. त्या मोमेंटसाठी थँक्यू म्हणायचं. लक्षात आलं सगळ्यांना? ओके, थँक्यू. ओके मॅम. सगळ्यांनी आय गेस सांगितलं तर बरं होईल की तुम्ही तुमचा फर्स्ट ड्रीम काय आहे. ज्योती मॅम, स्नेहा मॅम, सुचिता मॅम. आय गेस सगळ्यांना असतील स्वप्न, म्हणूनच आज आपण सगळे इथे आहोत, राईट? माझं पहिलं स्वप्न म्हणजे आय वॉन्ट टू बी अ फायनान्शियली फ्री. ओके. सेम हिअर. वा, माझं पण तेच आहे. वा, नाईस. स्वतः ज्यांचं फायनान्शियली फ्री होण्याचं स्वप्न आहे ते काय करू शकतात की आपल्याला, जसं की आपण गर्ल्स आहे तर भाऊबीज, रक्षाबंधन, आपल्या लग्नामध्ये कोणीतरी आपल्याला गिफ्ट देतं, बर्थडेला गिफ्ट देतं, कधी फ्रेंड्स देतात. ज्या पण मनी रिलेटेड गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं आहे. आपले आई बाबा आपल्याला पैसे द्यायचे लहान असताना खाऊसाठी म्हणा, किंवा आता हजबंड देतात, किंवा आपण स्वतः अर्न करत असेल तर आपल्या त्या कंपनीसाठी थँक्यू म्हणायचं. एक स्पेसिफिक प्रोजेक्ट असेल, स्पेसिफिक काम करत असाल तर त्या कामासाठी तुम्ही थँक्यू म्हणू शकता. त्या तुमच्या ज्ञानासाठी तुम्ही थँक्यू म्हणू शकता, ज्याच्यामुळे आज तुम्ही ते काम करून पैसे कमवत आहात. गौरी मॅम, येस. तुम्ही मला स्क्रीनवर दिसता, आता तुम्ही सांगा. गौरी मॅम, गिरनारचं झालं ना आता, नेक्स्ट ड्रीम. तुम्ही म्यूटवर आहे. हॅलो. हो गे, एक एक ड्रीम पूर्ण झालं माझं. मग आता नेक्स्ट कशासाठी लिहिताय? मी म्हंटल की हायएस्ट प्रायोरिटी असलेलं पहिल्या ड्रीम साठी थँक्यू लिहितोय आपण, तर असं कोणता ड्रीम तुम्ही सिलेक्ट केलाय? आता मुलाच्या ग्रॅज्युएशनसाठी जायचं ओके. ऑस्ट्रेलियाला. अच्छा, मेलबर्न. मेलबर्न. मिशन मेलबर्न. वा, नाईस. मॅम आता हे फायनली आम्ही लिहितो आहे. म्हणजे आपण लहानपणापासून आपल्याला कोणी कोणी आपल्यावर खर्च केलेला आहे ते लिहायचं आहे का? आई बाबांनी आपल्यावरती खर्च केले हे सगळं लिहायचं का? ते पण लिहू शकता तुम्ही. कमवत आहात ते सुद्धा लिहू शकता. म्हणजे जन्मल्यापासूनच्या लिहायला सुरुवात करायचं. म्हणजे आपण बॉर्न झाल्यापासून आई वडिलांनी काय काय दिलं त्याच्यात वाईला टाकायचं आहे का डायरेक्टच करायचं आहे? काय काय? त्याचं वाई टाकायचं आहे का? जसं काय नाही, मी नाही. डायरेक्ट थँक्यू बाबांनी मला पैसे दिल्याबद्दल, थँक्यू मला जॉब मधून सॅलरी मिळाल्याबद्दल, असं करायचं का? एक आता सेंटेन्स सांगा तुमची ना. कंपनी आहे ना, तर जसं, हा. तर आता मी माझ्या कंपनीचं नाव लिहिलंय, थँक्यू एक्सेंजर, थँक्यू ही टेक्नॉलॉजी, थँक्यू HDFC बँक, थँक्यू एअरटेल, असं. ओके, जिथून आपल्याला मिळालं फक्त तेवढं थँक्यू टाकायचं. ओके. राईट.
कारण तो एक चॅनेल होता ना आपल्या हा आयुष्यामध्ये जिथून आपल्याला पैसे मिळाले. बरोबर बरोबर. थँक्यू मॅडम. आता जसं येस, जसं आपल्याला रक्षाबंधनला गिफ्ट मिळतात तर त्याच्यामध्ये आपल्याला कधी कॅश पण मिळते, कधी गिफ्ट मिळतात, राईट? मग आपण कसं म्हणू शकतो की थँक्यू दादा, थँक्यू भाई, भाऊ, तुम्ही जे काही म्हणत असाल त्याला. इव्हन कोणाचं होम लोन असेल तर तुम्ही त्या बँकेसाठी सुद्धा थँक्यू म्हणू शकता. मुलाच्या जॉबसाठी कसं लिहू शकते मॅडम? मग कोणाच्या जॉबसाठी मॅम? मुलाच्या. तुम्ही याच्या आधी मॅजिक बुक केलाय का मॅम? जयश्री मॅम, पहिल्यांदा करते मी. सॉरी पहिल्यांदा करते. मॅम, खरं तर मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही पहिल्यांदा करत आहात तर स्वतःसाठी छोटं का असेना एखादं स्वतःसाठी काहीतरी स्वप्न तुम्ही लिहा पहिलं. कारण अश्विन मॅम सुद्धा पुढे जाऊन हेच सांगतील की जेव्हा आपण आपला प्रवास जस्ट सुरू झालेला असतो आपल्याकडे तेवढी पॉवर नसते, म्हणजे तेवढे पॉइंट्स आपल्याकडे नसतात की आपण दुसऱ्या कोणासाठी काहीतरी मॅनिफेस्ट करू शकतो. म्हणजे एक आई म्हणून तुम्ही सगळं काही करू शकता, त्याच्याविषयी डाऊट नाही आम्हाला. बट या जर्नीमध्ये असं सजेस्ट केलं जातं की आधी स्वतःपासून सुरू करा. मग ते ओके. छोटं का असेना, एखाद्या व्यक्तीचा अनपेक्षितरित्या फोन येणं हे सुद्धा तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता किंवा हे सुद्धा तुम्ही स्वप्न म्हणून लिहू शकता. एखादं रिलेशन आहे, हजबंड वाईफ, म्हणजे व्हॉट एव्हर कोणतंही नातं, ते तुम्हाला खूप छान करायचंय पण तर अजून ते यांनी सुद्धा प्रॅक्टिसच नाही आपल्या. झाली ना यांची. जयश्री मॅम, तुम्ही पहिल्यांदा करत येतात, प्रॅक्टिस ही हो. आता जस्ट सुरू झाली आहे ना तुमची ही. हम्म. हम्म. मग आता तुम्ही एवढे मॅग्नेट नाही बनलात. 27-28 तारखेपासून जॉईन केलंय मी. हा, तर मग मॅडमनी सांगितलं होतं ना की मॅग्नेट कसा असतो. मग काही काही मॅग्नेट जे साधी सेफ्टी पिन पण उचलू शकत नाही, बरोबर आहे. मग सध्या हम्म. आता आपली ती स्थिती आहे ज्यांनी मॅजिक बुक अजून केलेली नाहीये. तर सध्या तुम्ही तेवढा तो मॅग्नेट नाही बनला आहात की तुम्ही मोठा ट्रक उचलू शकता. तर सगळ्यात पहिले छोट्या हम्म. छोट्या 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 गोष्टी तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये हे करा, मॅनिफेस्ट करा. छोट्या छोट्या, जसं आता प्राजक्तांनी सांगितलं त्याप्रमाणे मला आज हेच बघायचं आहे किंवा मला हे खायचं आहे किंवा मला माझ्या मिस्टरांकडून हे आहे. तर सुरू आता तुम्ही प्रॅक्टिस कराल. प्रॅक्टिस केल्यावर जेव्हा तुमच्याकडे भरपूर मात्रामध्ये धन्यवाद, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता येईल आणि तुम्ही खरं तसं चुंबक बनाल की तुम्ही दुसऱ्यासाठी जर काही मागितलं तर ते पूर्ण होईल. थँक्यू. आधी पहिले स्वतःवर काम करायचं, मग दुसऱ्यासाठी. तसं मुलासाठी तुम्ही नॅचरली मनातून ब्लेसिंग असतं जायचं की माझ्या बाळाला चांगलं जॉब मिळू दे, असं. FFFF झालेले आहे. मॅनिफेस्ट युअर ड्रीम झालं. ट्रिपल झालंय. 556. सगळ्यांचे किमान 40 तरी लिहून झाले असतील ज्यांनी सेशन मध्ये लिहायला सुरुवात केलं असेल त्यांनी, राईट? नसतील मॅम, झाले मी तर आता लिहा जर अजून. मणीसाठी लिहित आहे तर मी माझ्या योगा क्लासचे जे आतापर्यंतचे सगळे क्लायंट आहेत त्या प्रत्येक क्लायंटसाठी लिहू शकते ना? येस येस. येस.
दीपक सर आज काय मौन व्रत आहे का? मी आज बाहेरच आहे ऍक्च्युली, हॉटेलमध्ये आहे. अच्छा. हम्म. बाकीचे लोक झोपले तिथे. अच्छा, म्हणून तुम्ही सायलेन्स मेंटेन केलं आज. आणि थोडं लेट उठलोय, आय एम सॉरी फॉर दॅट. नाही नाही, ठीक आहे, पण लिहा, लिहित राहा. ठीक आहे. आज कीर्ती मॅडम थोडं छान दिसतात रोजच्या पेक्षा, ते पण सकाळी सकाळी. येस, ऍक्च्युली. थँक्यू खूप सो मच. म्हणजे छान इन द सेन्स एनर्जी लेवल चांगला आहे खूप मोठे. हा, कारण मी सांगितलं ना तुम्हाला, मी इंट्रोस्पेक्ट करते. थोडं चॅलेंज होतं, पण मी काल ठरवलं की नाही, आता काहीतरी स्वतःवर आता काम करायचं थोडंफार. सो इट इज रिफ्लेक्टेड. येस येस, ऍक्च्युली म्हणजे नको त्या गोष्टींचा आपण खूप विचार करतो. आज तुम्ही मनापासून खूप आनंद दिसता चेहऱ्यात. थँक्यू थँक्यू सो मच. जी मी प्रेयर मराठीमध्ये म्हटली ना, ती मी आज ग्रुपवरही टाकणार आहे. आणि ती प्रेयर सकाळी सगळ्यांनी म्हणायची. टुडे इज द डे ऑफ कम्प्लिशन, म्हणजे आज पूर्णत्वाचा दिवस आहे. आणि आय गिव्ह थँक्स फॉर दिस अमेझिंग अँड वंडरफुल डे. डेली डेली म्हणा ही प्रेयर सकाळी उठल्या उठल्या. येस. नारायण प्रेयर पण खूप छान आहे. हो, घेऊया आपण आता. हॅपी फॅमिली म्हणून त्या होत्या ना हा. ताई, त्यांना आपण म्हणूया उद्या. आता आपण घेऊ शकतात, जर ते असतील तर त्यांनी घ्यावी उद्या, मी तर म्हणेल. वर्षा मॅम का मॅम? हो, वर्षा मॅम सकाळी मला त्या दिसल्या. आहे त्या सेशन मध्ये. हम्म. त्यांचा चेहरा एकदम असा खूपच एनर्जीने भरलेला आहे. त्यांना बघितलं की छान वाटतं. मॅडम, तुमचे डोळे सुंदर आहेत. बघण्यात सुंदरता असते, है ना? हं. अच्छा, वर्षा आंटी, जी। आप यहाँ हो? मैं जिधर पुणे से, उधर हूँ। पुणे से हो आप? मैं आप अहमदनगर से हूँ। अच्छा अच्छा, एक सेकंड के लिए खुशी हो गई, मैं तो लगा आप भी मिलने आऊं। आ जाओ आ जाओ। नहीं, अभी इतनी दूर नहीं, पुणे होते तो आ जाती। हाँ, पुणे हम आ ही रहे। अच्छा, मिलेंगे फिर। जरूर। कीर्ती दीदी, हा, या ना वॉटर मॅनिफेस्टेशन खूप छान करतात. मग मी तर त्यांना इतकं इन्व्हाइट सुंदर, करते की उद्या त्यांनी प्रेयर वॉटर मॅनिफेस्टेशन करून घ्यावं. डेली जरी करून दिलं तरी चालेल. खूप छान करतात त्या. आहेच त्या, मला माहित आहे ना. आम्ही कमल मॅडम, अनुभव काय घेतलेला बोलायचं आहे आहे का? त्यांचा. तुम्हाला काय बोलायचं आहे का? कोणाला? कमल मॅडम? नाही. नाही. ओके. असं वाटतं तुम्हाला काय बोलायचं म्हणून तुम्ही बोलता. 6-2 झाले आहेत. ठीक आहे, प्रॅक्टिस कंटिन्यू करा. आणि आता ईशजींचं सेशन सुरू असेल, तिकडे जॉईन करा, शेअरिंग करा. छान छान, ते पण खूप छान गाईड करत असतात आपल्याला, तर ते पण लक्ष देऊन ऐका. आणि एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा एनर्जेटिक मोडमध्ये मॅमला ऐकण्यासाठी, नवीन लर्निंग शिकण्यासाठी पुन्हा जॉईन करा सेशन. ठीक आहे. वर्षा मॅम, उद्या सकाळी तुम्ही घ्या प्रेयर आणि वॉटर मॅनिफेस्टेशन.
चालेल. धन्यवाद मॅडम. थँक्यू घेते. सो मच. धन्यवाद. आणि शेअरिंग करताना व्यवस्थित परफेक्ट शेअरिंग म्हणजे व्यवस्थित इन द सेन्स छान छान शेअरिंग करा. हम्म. कीर्ती मॅम, पौर्णिमाचं ह्या महिन्यात आहे की नाही परत? बघूया कधी आहे पौर्णिमा. लवकर आली आता जवळ. 13 तारखेला आहे, पण 13ला मंडे आहे, तर आपण 12चा विचार करू शकतो संडेचा. येत्या संडेलाच की. हो हो, चालेल, बघूया आपण. युनिव्हर्सची इच्छा असेल तर ते पण होईल. हो. अं, लास्ट टाइमचं आमचं खूपच छान झालेलं म्हणजे. मी मिस केलं ते. हा, हो. अच्छा. विद्या मॅडम काय उद्या म्हणते सकाळी उठल्या दीक्षा आहे. का? सो सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. बरेच लोक जॉईन झाले आहेत. थँक्यू सो मच. अशीच प्रॅक्टिस करत राहा. थँक्यू मॅम. येस, गॉड ब्लेस यू ऑल. सगळ्यांची सगळी छान छान स्वप्न पूर्ण होऊ दे. त्यांनी सगळ्यांकडे थँक्यू. भरपूर भरपूर प्रमाणामध्ये ऐश्वर्य, आरोग्य, सगळ्यात जास्त महत्वाचं ते आरोग्य सगळ्यांना लाभू दे परमेश्वरा. सगळ्यांना खूप खुश ठेव, खूप खुश ठेव. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू फॉर बिईंग इन माय लाईफ. थँक्यू. थँक्यू मॅम. येस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू प्रतिभा मॅम, थँक्यू सो मच. येस, थँक्यू थँक्यू कीर्ती सो मॅम, मच थँक्यू प्रतिभा प्रतिभा मॅम. मॅम, प्राजक्ता मॅम. थँक्यू प्राजक्ता मॅम, थँक्यू मॅम. ऑल पार्टिसिपेंट. प्रतिभामुळे आज हा क्लास अगदी व्यवस्थित झालेला आहे. थँक्यू सो मच. येस. चला आपण आता